सर्वांना नमस्कार। मी नागपूर जिल्हाध्यक्ष, तुम्ही मला सर्व ओळखता। तर आज ठरल्याप्रमाणे नागपूरमध्ये मोर्चा ठेवलेला होता। तर त्या मोर्चाला आज नागपूरमधून जी संख्या होती ती फार कमी होती। तुमची येण्याचे न येण्याचे कारण काय माहिती नाही मला, पण आज तुम्ही संख्या का कमी होती हे तुम्ही स्वतःला विचारा। रोजगाराची गरज प्रत्येकाला आहे, तुम्हाला पण आहे, मला पण आहे। आता मी स्वतः माझी ड्युटी, मी नागपूर जिल्हा अध्यक्ष असल्याने माझी ड्युटी अधिवेशनमध्ये आतमध्ये लागलेली आहे। मी आतमध्ये असून सुद्धा प्रत्येक मंत्र्याला भेटून, आमदारांना भेटून निवेदन देत असतो, त्यांना सांगत असतो की हा आमचा असा मुद्दा आहे, आमचं ही मागणी आहे, आम्ही 11 महिने प्रशिक्षण घेतलं, आमचं प्रशिक्षण घेऊन आम्हाला याचा कुठेच उपयोग होत नाही आहे, ही सर्व माहिती देऊन सुद्धा त्यांनी माझी सगळं बाब ऐकून घेतलेली आहे। आणि ती मला आश्वासन दिलं, ते मला बोलले की ही माहिती मी समोर विधानभवनमध्ये मांडतो। अधिवेशनाच्या वेळेस ते अधिवेशन सुरू होतं त्यावेळेस मी तिथे मांडतो त्याच्या अधिकाऱ्यासमोर। तर आज मी आता संध्याकाळला पूर्ण आज दिवसभर झालेल्या मोर्चाचा आढावा घेतला, सर्व माहिती ऐकून घेतली। त्यावेळेस मला माहिती झालं की फक्त नागपूरमधून 100 लोकच आले होते। म्हणजे नागपूरमध्ये मोर्चा असून सुद्धा फक्त 100 लोक उपस्थिती आहे। नागपूरमध्ये प्रशिक्षणार्थीची संख्या 2000च्या जवळपास आहे आणि मोर्चाला उपस्थित किती? फक्त 100। रोजगार तर प्रत्येकाला पाहिजे ना, मग फक्त 100 उपस्थिती होती, ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे। आज नागपूर जिल्ह्याचे 2 म्हणजे विश्वासू जे होते, मी आतमध्ये असताना पण माझे 2 विश्वासू जे मी ठेवले होते बाहेर, बाकीचे पण आहेत, तालुका अध्यक्ष आहे, सगळे आहे, पण 2 दिवसापासून सतत धडपड जे प्रत्येक गोष्टी सांगत असतात की आज आम्ही हे केलं, ते केलं, ही परमिशन घेतली, सगळ्या गोष्टी केल्या, ही सर्व माहिती देणारे माझ्या नागपूरचे जे आहेत 2 व्यक्ती, एक आहे आशिष शिरोडे आणि एक आहे प्रणव ओरोसकर। हे 2 व्यक्तींनी मला पूर्ण माहिती दिली की आज नागपूरमधून फक्त 100 लोक होते, बाकी सगळे बाहेरून आलेले होते। मग मला एक सांगा की आपला नागपूरमध्ये मोर्चा तुम्हाला पाहिजे, तुमच्या गावामध्ये रोजगार आहे, तरी पण तुम्हाला यायचा कंटाळा येतो। कोणत्या गोष्टी कंटाळा येतो? आता संध्याकाळचे 7:30-8 वाजताची वेळ झालेली आहे, अजून सुद्धा जे बाहेर गावून आलेले लोक आहेत ते तिथे मोर्चाच्या ठिकाणी बसलेले आहेत, पण नागपूरला असलेले स्थायिक लोक ते आपल्या बॅगा घेऊन आपापली बस पकडून घरी गेलेले आहेत। हे काय आहे काय नेमकं? म्हणजे फक्त जे बसलेले आहेत त्यांनाच फक्त रोजगाराची गरज आहे का? जे छोटे बाळ घेऊन आलेले आहेत त्यांनाच फक्त रोजगाराची गरज आहे का? आपण कशासाठी आहोत तिथे? म्हणजे आपल्याला रोजगाराची गरज नाही। हे 2 दिवसापासून हे आता दोघं सांगतायत 2 दिवसापासून हे घरी गेलेले नाही, सारखं हे परमिशन करता, या करता त्या करता, कारण त्यांना माहिती आहे हे अधिवेशन आहे तोपर्यंतच आपला मुद्दा गाजेल। अधिवेशन संपलं की नंतर तुम्हाला मे महिन्याच्या अधिवेशनची वाट पाहायची गरजच नाही, मुद्दाच संपला, ती फाईलच बंद होईल, परमनंट फाईल बंद होऊन जाईल तुमचा। यानंतर कोणीच मुद्दा घेणार नाही आणि यानंतर ठरवलं आहे की आताच या अधिवेशनात झालं नाही, यानंतर कोणतंही आंदोलन करायचं नाही, कारण तुम्ही यायला तयार नाही ना, तुमची मनस्थितीच नाही दिसत आहे। अरे शेवटचं आंदोलन आहे ना, यानंतर शेवटचं आंदोलन आहे, निर्णय जो लागेल इथेच लागेल, जे काही आहे। काल यांनी शिंदे साहेबांची भेट घेतली, शिंदे साहेबांनी बोलले की मी बघतो, मांडतो, मी अधिवेशनामध्ये मांडतो मुद्दा, पण कसं आहे की जे कोण